रामकृष्ण हरी. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 6 ते 10. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सौ कौतुका, त्याची ऋण झुनती शुद्र घंटिका. अर्थध्वनी नाना प्रमयांची परी, निपुणपणे पाहता कुसरी. दिसती उचित पदे माझारी, रत्ने भली. जेथ व्यासाधिकांची मती, तेची मेखळा मिरवती. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती. मनवणी विसंवादे धरिती, आयुधे हाती. अर्थ: काव्य आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला असता त्या गणपतीच्या पायातील ऋण झुणणाऱ्या छोट्या मोठ्या घागऱ्या आहेत आणि अर्थ हा त्या घागऱ्यांना बसविलेल्या घुंगरांचा मंजूळ असा ध्वनी आहे. व्यास, वाल्मिकी, भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते. अशी ही अनमोल शब्द घागऱ्यातील उत्तमोत्तर रत्ने आहेत. महर्षी व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे. गणपतीचे 6 हात ही 6 शस्त्रे आहेत, म्हणून त्यातील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत. रामकृष्ण हरी.